नमस्कार, मी जयश्री. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण काही पूर्वतयारी न करता झटपट असा नाश्ता कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत. घरामध्ये लहान मुलं असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये हा नाश्ता 15 मिनिटांमध्ये तयार करून देऊ शकता. तर इथे मी 1 वाटी तांदळाचे पीठ हे घेतलेलं आहे. तर पीठ आपल्याला चाळून हे वापरायचं आहे आणि ह्यामध्ये 1 वाटी इतका रवा घातलेला आहे. आता ह्यामध्ये मी माझ्या घरामध्ये जे उपलब्ध भाज्या होत्या ते ह्यामध्ये मी वापरल्या आहेत. तुमच्याकडे ज्या घरामध्ये भाज्या उपलब्ध असतील त्या ह्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तर इथे मी अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी टॅमॅटो आणि थोडंसं स्पायसी ठेवण्यासाठी इथे मी 10-12 मिरची कट करून घातलेली आहे. तुम्ही लहान मुलांना देत असाल तर ह्यामध्ये मिरची तुम्ही कमी वापरू शकता आणि अर्धा चमचा जिरे वापरलेलं आहे आणि भरपूर इतकी कोथिंबीर यामध्ये घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे. तर पाण्याचा अंदाज घेतच आपल्याला ह्यामध्ये पाणी थोडं थोडं ॲड करायचं आणि हे मिश्रण आपल्याला छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे. तर आपण आंबोळीसाठी जसं पीठ करतो त्यापेक्षाहून थोडंसं आपल्याला घट्ट पीठ हे ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चमच्याने असे खाली आपण पीठ घातलं की ते सहज पडतं इतकं आपल्याला पातळ हे पीठ ठेवायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यासाठी आपल्याला 15 मिनटं हे छान भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे 15 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता रवा आपला मस्त असा भिजले गेला आहे. पीठ छान आपलं मुरलं गेलेलं आहे. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं होतं. आता त्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आणि कॉटनच्या कापडाने ते पुसून घेतलं आणि फुलपत्रमध्ये पीठ घेऊन मध्यभागी सेंटरमध्ये आपल्याला पीठ हे घालायचं आहे आणि पळीने हे थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आता हे उत्तापे खूप पातळही नसतात आणि खूप जाडही आपल्याला ठेवायचं नाही. मध्यम आपल्याला हे उत्तप्पे करायचे आहे. खायला खूप छान लागतात हे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि खालची बाजू थोडीशी भाजल्यानंतर एक 10 मिनिटांनी वरचं टोपण काढून त्याच्यावरती थोडंसं तेलाने स्प्रेड करायचं आणि हे उत्तापे उलटून घ्यायचं आहे. तर आपल्याला मिडियम गॅसवरतीच हे उत्तापे भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही चटणी वगैरे करायला तुम्हाला वेळ भेटला नसेल तर दहीसोबत तुम्ही हे खायला मुलांना देऊ शकता. अगदी लोणच्यासोबतसुद्धा मुलंही खाऊ शकतील इतके छान हे खायला लागतात. तर असे सर्व उत्तप्पे आपल्याला करून घ्यायचे आहे. घरच्या साहित्यामध्येच हे उत्तप्पे झटपट असे तयार होतात आणि तुम्ही मुलांनासुद्धा झटपट असा नाश्ता हा करून देऊ शकता. तर माझी ही रेसिपीज तुम्हाला कशी वाटली तर आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटनसुद्धा नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा रेसिपी अपलोड केली की तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करू शकणार.